तर अमरावतीच्या वलगावमध्ये दुहेरी हत्याकांड घडलंय। वलगावमधील बस स्थानक परिसरामध्ये 2 तरुणांची हत्या झाली। किरकोळ कारणावरून हत्या झाली। 5ही आरोपी अटकेत आहेत। या घटनेमुळे दहशतीचं वातावरण सध्या निर्माण झाले। अमरावतीच्या वलगावमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली। यामध्ये 5 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। तर शिर्डीमध्ये किरकोळ वादातून थेट हत्या झालेली आहे। 2 महिला आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। शिर्डीच्या साई मंदिर परिसरामध्ये फळ विक्रेत्या महिलेने दुसऱ्या एका फळ विक्रेत्या महिलेवर चाकूने वार करत हत्या केल्याची घटना घडली। या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या जयश्री क्षीरसागर यांच्या उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या प्रकरणामध्ये आरोपीसह तिच्या साथीदार महिलेला देखील बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। कारवाई होईल। आज गुन्हेगारीचं बिमोड करण्यासाठी आपले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे आता पूर्णतः सरसवलेले आहे। त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे। कुणालाचे असा आक्षेप नाही आहे। जिल्ह्याची गुन्हेगारीचं सबळ उच्चाटन झालं पाहिजे ही आता अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने ते कामाला लागलेले आहेत। शिर्डीच्या प्रकारामध्ये मात्र आजपासून कोणत्याही विक्रेत्याला आज रस्त्यावर फुटपाथवर विक्रीला आता बंदी घालण्यात आलेली आजपासून आणि तसे कडक सूचना मग हॉटेल किती वाजेपर्यंत चालवायचे, दुकानदारी किती वाजेपर्यंत उघडे ठेवायची याचे निर्देश दिलेले आहे। कोमिंग ऑपरेशन करण्याची सूचना दिलेल्या आहे। कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न